चिंचपाडा तालुका साक्री जिल्हा धुळे या आदिवासी पाड्यातील कैलासवासी छोटू झिपरू पवार यांची कन्या चैताली छोटू पवार व रेखा नामदेव गांगुर्डेला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांच्या वतीने जाहीर केला होता। रेखा नामदेव गांगुर्डे यांनी आश्रमशाळेत रोजंदारी तत्वावर कार्यरत असताना आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व चैताली छोटू पवार ही शालेय उपक्रम व आदिवासी समाजातील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला व्याख्यानाद्वारे प्रबोधन करून समाजकार्य करत असल्याने नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2024 1 मे रोजी हॉटेल शिल्पी 3 स्टार हिल स्टेशन सापुतारा गुजरात येथे महाराष्ट्र गुजरात दिनानिमित्त उपेंद्रभाई पटेल अध्यक्ष सापुतारा हॉटेल असोसिएशन सापुतारा, अरविंद सोनवणे सभापती पाणीपुरवठा सटाणा नगरपालिका, डॉक्टर आशा पाटील राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती, अमोल शिंदे संचालक कलासाई पैठणी नाशिक, डॉक्टर लाल बहादूर राणा संस्थापक अध्यक्ष गांधी पीस फाउंडेशन नेपाळ, मयूर रत्नपारखी उद्योजक व समाजसेवक, छत्रपती संभाजीनगर विशेष उपस्थिती, पूजा जैन लोकप्रिय अभिनेत्री मॉडेल व गायिका पुणे, प्रमोद कुलकर्णी लोकप्रिय अभिनेता अँकर व गायक पुणे, प्रदीप हरसोरा लोकप्रिय अभिनेता सुरत यांच्या उपस्थितीत रेखा नामदेव गांगुर्डे व चैताली छोटू पवार या मायलेकीला पुरस्कार देण्यात आला। पुरस्कार मिळाल्याबद्दल संगीता गणेश गावित पंचायत समिती सदस्य साक्री, गणेश गावित जिल्हा प्रमुख आदिवासी बचाव अभियान धुळे, तानाजी बहिरम जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान धुळे, प्रेमचंद सोनवणे, मनसाराम भोये, पुष्पताई चौधरी, अजय राऊत, संदीप भोये यांनी तसेच मायलेक चिंचपाडा या गावाचे व नावलौकिक करत असल्याने गावातील ज्येष्ठ मंडळींनी त्यांचे कौतुक केले। पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। प्रतिनिधी अजय भरसट, शिरपूर। मी शाळेत वक्तृत्व स्पर्धा, सामाजिक कार्यक्रम व व्याख्यान व इतर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन समाजाला प्रबोधन करण्याचे काम मी करत आहे। आज मला खूप आनंद होत आहे की माझी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर या पत्रकार संघातर्फे माझी नॅशनल अवॉर्डसाठी निवड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।